सुसंस्कार शिक्षण मंडळ कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू महाराजांच्या 152व्या जयंती समारंभासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डोईजर सर, संस्थेचे अध्यक्ष माननीय रियाज मखदूम सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, याशिवाय मखदूम साहेबांच्या बरोबर जे त्यांचे सहकारी होते ते सगळे समाजवादी विचारांचे इथं उपस्थित असलेले सहकारी, या शाळेचे मुख्याध्यापक माननीय भोगम सर, संजय कळके सर आणि गुलाब अत्तार सर हे माझे खूप जवळचे अगदी मित्र आहेत. याशिवाय या शाळेतले इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सगळे उपस्थित विद्यार्थी मित्र, तुमच्या शाळेचं नाव खूप छान आहे, माझी शाळा. असं कोणाच्याच शाळेचं नाव नाही. माझी शाळा म्हणून जे एक आपुलकी प्रेम आस्था वाटतं ते तुमच्या शाळेच्या नावात आहे, ते तुमच्यात आहे. इथं येणारी जी सगळी मुलं आहेत ती या कदमवाडी वगैरे परिसरातली शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सामान्य स्तरातली मुलं आहेत. तुमचं चेहरं पाहिलं, कपडे, केशभूषा, डोळं, हात, पाय, की तुम्ही कुठून कसे आलेले आहात हे सगळं जाणवतं. यापूर्वी एकदा या शाळेमध्ये मी व्याख्यानाला आलेलो होतो, त्यावेळेला मखदूम साहेब होते. इथं समारंभ याच हॉलमध्ये कार्यक्रम झालेला होता. परत आज साहेबांच्या नंतर इथं आपण येतो आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या अनुषंगानं मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही सगळे मुलं मुली ज्या वयोगटातले आहात त्यात तुम्हाला कंटाळा येऊ नये, थोडंसं ऐकावं वाटलं पाहिजे, ऐकून काहीतरी घ्यावं वाटलं पाहिजे, असं बोलायचं एक मोठं आव्हान माझ्यापुढं आहे. आम्ही कॉलेजच्या मुलांना शिकवतो, तिथं मोठी मोठी मुलं असतात, गप्प बसतात. तुम्ही एकतर फार लवकर आले असण्याची शक्यता आहे सकाळ सकाळी, परत आता कंटाळा असणार आहे, बसून बसून पाय दुखायला लागला असणार आहेत, जांभळ्या वगैरे लागल्या असणार आहेत आणि तुम्हाला आता शाहू महाराजांच्यापासून काय घ्यावं हे मला सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. तुम्ही जर शांत बसलात तर हे एक व्याख्यान चांगलं होऊ शकेल. तुम्हाला कंटाळा आला, कुणाला काय ऐकू नाही वाटलं, फार फार बोर झालं, आता ह्याने बंद करावं वाटलं, एक बोट वर करायचं, अजिबात घाबरायचं नाही. तुमचं बोट बघितलं की मी लगेच माझं भाषण थांबवतो. इतकं सोपं आहे, कळलं? मी काय तुमचा शिक्षक वगैरे नाही, त्या मी काय तुम्हाला काहीच करू शकत नाही, रागवू शकत नाही, मारू शकत नाही, काय काळजी करू नका. मागं सगळ्यांना काय अडचण, कुणाला काय, मुलं मुली, आपलं काय ठरलं आहे, कुणाला कंटाळा आला, बोर वाटलं आणि ह्याने बंद करावं वाटलं, एक बोट हळूच वर करायचं. तिथलं बारकुळं केलं तरी सुद्धा चालेल. मग आपण थांबूया. आपण शाहू महाराजांची जयंती आज साजरी करतो आहे. आपण सगळे कोल्हापूरचे आहोत. जगात भारी का असतं पुढं काय म्हणतात, असं का म्हणतात? जगात भारी आम्ही कोल्हापुरी किंवा कोल्हापुरी वगैरे वगैरे आपण अभिमानानं म्हणतो. असं काय आहे कोल्हापूरमध्ये की ते महाराष्ट्रात भारी ठरावं, भारतात भारी ठरावं, किंवा जगानं सुद्धा काही गोष्टीबाबत कोल्हापूरचा आदर्श घ्यावा, असं काय आहे? समजा शाहू महाराज कोल्हापुरातनं वजा केले तर काय शिल्लक राहू शकेल? शाहू महाराज एक व्यक्तिमत्व, एक राजा, त्यांनी केलेलं काम, दिलेली दृष्टी, त्यांची आयडिओलॉजी, विचारसरणी, त्यांची भाषणं, त्यांनी आपलं 48 वर्षाचं एक छोटं आयुष्य ज्यांच्यासाठी खर्ची घातलं आणि त्याच्यातून जे उगवून आलं ते सगळं विचार केलं तर आपलं कोल्हापूरचं कोल्हापूरपण हे शाहू महाराजांच्या DNA सापडतं. म्हणजे आपण आज जे काही कोल्हापूरचं अस्मिता म्हणतो किंवा महाराष्ट्रापुढं, भारतापुढं कोल्हापूर स्कूल म्हणून त्याची ओळख येते. कोल्हापूर स्कूल म्हणजे कोल्हापूरची विचारधारा. ह्या विचारधारेचा सगळा प्राण आणि आत्मा हे शाहू महाराजांच्या विचारात आहे, त्यांच्या कामात आहे. असं हे एक शहर आहे की जे कुठल्याही अन्यायाला विरोध करतं.
एक अंगात बंडखोरी असते इथं. सहजासहजी कोण कोणाचा अन्याय खपवून घेत नाही. लगेच त्याच्याविरुद्ध एक ठिणगी इथं निर्माण होते. एक स्वत्व असतं किंवा आपले पुरोगामी विचाराचा, समाजाला पुढं नेण्याचा एक प्रगतिशील विचार या गावातल्या माणसांच्या श्वासाश्वासात वाहताना दिसतो. आणखी एक तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात इतर कुठल्याही आपण जिल्ह्यात गेलो, समजा परभणीला गेलो, नांदेडला गेलो, नागपूरला, नंदुरबारला, सोलापूरला, तिकडली माणसंसुद्धा असं म्हणतात, आता काही उरली सुरली अपेक्षा आहे ती कोल्हापूरकडनं आहे. एक मराठीतले अत्यंत ख्यातनाम लेखक ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते भालचंद्र नेमाडे. एकदा त्यांना मी भेटलेलो होतो. मग सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर चर्चा सुरू होती, तेव्हा नेमाडे सरसुद्धा असं म्हणाले, आता काही आशा असेल तर तुमच्या कोल्हापूरकडल्या मंडळीकडूनच. इथं काही झालं, इथनं काही आंदोलन झालं तर ते महाराष्ट्राला काहीतरी दिशा देऊ शकेल. म्हणजे कोल्हापुरात जर काही टिकलं, उरलं सुरलं शिल्लक राहिलं तर महाराष्ट्र वाचेल, हे लक्षात घ्या. मग कोल्हापुरातनं काय टिकवलं पाहिजे, काय असं कोल्हापूरकडं आहे की जे या महाराष्ट्राला, भारताला जगवू शकेल. लक्षात आलं बाळांनो. हे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण समजून घेऊया. म्हणून मी एक माझा जो विषय निवडला आहे तो शाहू महाराजांच्यापासून काय घ्यावं. तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही शिक्षक आहोत, हे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठी माणसं आहेत, महिला आहेत. आपण महाराजांच्यापासून काय घेऊ शकतो आणि महाराजांच्या दृष्टीतनं, विचारातनं, कामातनं हे जे कोल्हापूरपर आहे ते कसं उभं राहिलेलं आहे हे आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चालेल. शाहू महाराजांचं आयुष्य किती वर्षाचं होतं? फक्त 48 वर्षाचं आयुष्य. 1874ला जन्म आहे आणि 1922 साली महाराज निघून गेलेले आहेत. फार थोडं आयुष्य शाहू महाराजांना लाभलेलं होतं. शिवाजी महाराजांना सुद्धा असंच खूप कमी आयुष्य लाभलेलं होतं. तुकारामांना कमी आयुष्य लाभलेलं होतं. पण त्याच्या लांबीपेक्षा त्यांच्या आयुष्याची जी घनता होती, खोली होती, त्या मिळालेल्या आयुष्यात त्यांनी जे काम केलं ते आपल्याला खूप प्रेरणादायी. बघा, आता तुमच्या सगळ्यापेक्षा किंवा शाहू महाराजांच्यापेक्षा तुम्ही सगळेजण काही गोष्टीत खूप श्रीमंत आहात, खूप मोठे आहात. तुम्ही म्हणा ते तर राजे होते, आम्ही कसं काय मोठं आहे. तुम्हाला सांगतो, शाहू महाराज वयाच्या 3ऱ्या वर्षाच्या असताना, 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं आणि महाराज 11 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. म्हणजे जवळपास वयाच्या 11व्या वर्षाला आल्यानंतर, 11 म्हणजे किती रे, 5वी-6वीची मुलं, बरोबर आहे का नाही. त्या काळात आई आणि वडील दोघांचंही निधन झालेलं आहे. आई आणि वडिलांशिवाय एक पोरकेपण, अनाथपण त्यांना आणि त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज ह्या दोघांच्या वाट्याला आलं. ते दत्तक म्हणून इथं कोल्हापूरला आलेले होते. दत्तक म्हणून आले असले तरीसुद्धा मूळ आपले आई आणि वडील ह्यांची आठवण, ह्यांची माया, यांचं प्रेम माणसाला हवं असतं. आणि ज्यांच्याकडे दत्तक म्हणून आले ते दत्तक जे वडील होते, त्यांना चौथे शिवाजी महाराज असं त्यांचं नाव होतं. त्यांना इंग्रजांनी पकडलं, छळ केला. इथे एक दिवाण बर्वे नावाचे ग्रस्त होते, त्यांनी कटकारस्थानं केली आणि इंग्रजांनी त्यांना पकडलं, त्रास दिला, अहमदनगरच्या तुरुंगात नेलं आणि तिथं प्रचंड त्रास देऊन चौथ्या शिवाजी महाराजांना मारलेलं होतं. म्हणजे दत्तक वडिलांना मारलं गेलं छळ करून आणि स्वतःचे जन्मदाते वडील, त्यांच्या म्हणजे आबासाहेब घाटगे यांचं वय फक्त 30 वर्षाचं होतं. शाहू महाराजांचे वडील जेव्हा वारले तेव्हा त्यांच्या वडिलांचं वय 30 वर्षाचं होतं. आणि कशामुळे वारलेले होते? बलदंड शरीर होतं त्यांचं, रुबाबदार देहष्टी होती, पट्टीचे शिकारी होते, पण दारूचं प्रचंड व्यसन होतं. प्रचंड दारू पिल्यामुळं वयाच्या 30व्या वर्षी महाराजांच्या वडिलांचं, शाहू महाराजांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. ह्यातनं त्यांनी काय घेतलं? 11 वर्षाचा एक पोरगा, त्याची आई 3ऱ्या वर्षी वारलेली आहे, 11व्या वर्षी तरुण वडील जात आहेत, त्यांच्याकडे दत्तक गेलेलं आहे. त्या दत्तक वडिलांना छळ करून अहमदनगरच्या तुरुंगात मारलं जातं आहे. तेव्हा त्या पोराच्या मनावर काय काय भावनिक परिणाम झाला असतील याचा विचार करा. आणि आपल्या वडिलांचा मृत्यू कशानं झाला हे त्या 11 वर्षाच्या मुलानं बारकाईने लक्ष पाहून ते लक्षात ठेवलं होतं. म्हणून आयुष्यभर महाराजांनी दारूच्या थेंबाला स्पर्शसुद्धा केला नाही.
कुठलंही व्यसन महाराजांनी केलेलं नाही हे लक्षात घ्या. ते ज्यांच्याबरोबर वावरत होते त्यातले काही राजकुमार होते, जहागीरदार होते, श्रीमंत होते, काही इतर संस्थानिक होते आणि ऐश आरामी विलासी जीवन बाकीचे त्यांचे मित्र किंवा त्या उच्चभ्रू वर्तुळातले लोक जगत होते. पण त्या सगळ्यांच्यापासून महाराजांचं जगणं वेगळं होतं. एकदा ते शिकारीला गेलेले होते, घोड्यावरनं पडले आणि त्यामुळे त्यांना चक्कर आलेली होती. मग कोणीतरी म्हटलं की महाराज बेशुद्ध झालेले आहेत आणि एक दारूचे 2 थेंब अल्कोहोलचे त्यांच्या तोंडात आपण टाकूया म्हणजे ते शुद्धीवर येतील. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महाराजांच्या कानावर ते अर्धवट दारू हा शब्द गेलेला होता आणि एकदम त्याच्यातून सुद्धा ते त्वेषानं ताडकन ओरडले होते, खबरदार कोण दारूचं नाव काढाल तर. म्हणजे दारूचा पिण्यामुळं वडिलांच्यावर जो काही परिणाम झाला आणि वडील वारले त्याचा मुलावर काय परिणाम झाला आहे बघा. आयुष्यभर दारूच्या थेंबाला स्पर्श नाही, कुठलंही व्यसन त्यांनी केलेलं नव्हतं, असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. महाराज पहाटे किती वाजता उठत असतील तर महाराज आहेत ते. आपल्याकडे काय काय जणांनी सवय लागले, काय शाहू महाराज लागलास काय असं कोल्हापुरात म्हणायचं. हे जेव्हा आपण म्हणतो का नाही तेव्हा आळस आयुष करणं, आरामात 10-11 वाजता उठणं हे अपेक्षित असतं. 10-11 वाजता जो उठतो आळशी असतो, आयुष करतो, पार्ट्या करतो, शाहू महाराज लागलास असं ते म्हणतात. हे सगळी एक खोटी चुकीची दिशाभूल करणारी बुद्धिभ्रम करणारी प्रतिमा मुद्दाम महाराजांच्या विरोधकांनी पेरलेली आहे, निर्माण केले आहे. लक्षात घ्या. महाराज उठायचे किती वाजता? पहाटे 5-5:30 वाजता उठायचे. 5-5:30 वाजता उठून आंघोळ करायचे. कशाने आंघोळ करायची? गार पाण्याने आंघोळ करायची. आता आपण किती वाजता उठतं लक्षात घ्या. तुम्ही सकाळी 7-8 वाजता उठत असाल, मग महाराजांच्यापेक्षा भारी आहे तुम्ही. मग अशी मी म्हटलं होतं बघा, महाराजांच्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहे का? महाराजांचं 11व्या वर्षापर्यंत आई आणि वडील वारलेले होते. आपल्यापैकी अनेकांना आई वडील असतात, एका दुसरंच कोणतरी अपवाद असतं. आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी आई वडील आहेत. त्यांचं प्रेम आहे, माया आहे, ऊब आहे, सगळं आपलं ते बघतात. एवढा सगळा राजवाडा आहे, एवढं सगळं राजवैभव होतं, पण आई वडील नव्हते. दत्तक घरात गेले तर तिथं तशी परिस्थिती निर्माण झाली होती. एक कितीही पैसा अडका काही बी असू द्या, शेवटी माणसाला प्रेम माया घरातली माणसं लागतात, आतली ऊब लागते. आणि ते नसताना तो पोरगा कसा राहिला असेल बघा. आपल्याला तर सगळं आहे की नाही, आई वडील असतात. मग आपण आईवडिलांच्या प्रेमात त्या सुरक्षिततेतनं एक आनंद घेत पुढं खूप काही जाऊ शकतो. महाराजांना ते नसताना सुद्धा स्वतःच एक प्रकारे स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत 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 गेले होते. आई वडील नसताना पहाटे लवकर उठणं, 5-5:30ला ते उठायचे. कितीही कडाक्याची थंडी असली, उशिरात उशिरा 5:30ला ते उठायचे आणि वर्षभर कुठल्याही ऋतूमध्ये थंडगार पाण्याने आंघोळ करायचे. आंघोळ करताना त्यांचा एक सगळ्यात भारी साबण होता, आवडता. कुठला साबण असेल त्यांचा सांगा? ते शाहू महाराज होते, राजवाड्यात राहायचे. काय कुठला साबण असेल त्यांचा? आत्ताचे जे काही तुमचे फेवरेट काय निखार आणणारे वगैरे असतात, त्याच्यातलं उडकून बघा. दगड असते का नाही, दगड असं गुळगुळीत असा थोडासा दगड तो असायचा. गार पाण्याने आंघोळ करायची, असं दगडानं सगळं अंग असे घासायचे, अंगाला सगळं मळबिळ सगळं निघून जायचं. एक राजा गार पाण्यानं आंघोळ करतोय, दगडानं आपलं अंग घासतोय. लक्षात घ्या. झोपायला काय असायचं? बाजलं खाटापेक्षा सुद्धा बाजलं वेगळं असतंय. ते असं धाग्यानं विणलेलं असतं बघा, त्याच्या दोरीनं. त्या बाजल्यावर आरामात. आणि बाजल्यावर काय टाकलं असायचं? त्यांची सगळ्यात आवडती राजगादी कुठली? घोंगडं. बाजल्यावर घोंगडं टाकलेलं असायचं, घोंगडं. त्याच्या खांद्यावर सुद्धा घोंगडं आहे, काही फोटोत नाही आहे पा. कोणतरी त्यांना म्हणलं, महाराज ही शोभत नाही, तुम्ही राजे आहे, छत्रपती आहात, शिवाजी महाराजांचे वंशज आहात, बाजल्यावर बसताय, घोंगडं टाकताय. आणि कधी त्या घोंगड्यावर त्यांनी शिकार केलेली जी वाघाची कातडी असायची ती टाकलेली असायची, त्याच्यावर महाराज बसायचे. मग काही जणांना हे अतिशय अप्रतिष्ठेचे वाटायचं. शोभतं का छत्रपतींना? महाराज असं म्हणायचं, घोंगडं हे मराठ्यांचं महावस्त्र आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी असं घोंगडं अंगावर टाकून आणि घोड्यावर बसूनच स्वराज्य प्राप्त केलेलं होतं असं ते सांगायचे. किती साधं राहायचे. आपण काही छोट्या छोट्या गोष्टी काही वस्तू आणण्यासाठी घरात भांडतो,
मला हे पाहिजे, ते पाहिजे, ड्रेस असा पाहिजे, किंवा बेडशीट असं पाहिजे, गादी पाहिजे, अमुक अमुक अमुक. मग आपण आपल्या शाहू महाराजांना आठवावं. राजवाड्यातलं जगणं वेगळं असायचं, पण ते राहायचे कुठं? अनेकदा सोनतळीला राहायचे. सोनतळी पन्हाळ्याला जाताना आहे बघा सोनतळी. तुम्ही गेलाय कधी कोण सोनतळीला? जे गेले नाहीत त्यांनी जाऊन या सोनतळीला. तिथं ते राहायचे आणि तिथं ते असं बाजल्यावर वगैरे असं बसायचे, पहाटे उठायचे. त्यांचं आवडतं खाणं काय असेल? खायचं पदार्थ काय खात असतील? आता राजा आहे, महाराज आहे, काय काय खात असतात आवडतं सांगा बरं. काय त्यांना वाटतं ते खाऊ शकतात, बरोबर आहे ना? सगळ्यात आवड त्यांचं काय असायचं माहिती आहे? भाकरी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा, चटणी हिरव्या मिरच्याची, पिठलं. अनेकदा ते असं हातावर भाकरी घेऊन खायचे. मग हे सुद्धा त्यांच्यात काही सरंजामदार सरदारांना अजिबात आवडत नसायचं. शोभतंय का महाराज तुम्हाला? तुम्ही छत्रपती आहात, हातावर भाकरी घेऊन खाताय. महाराज म्हणायचे, मी शेतकऱ्यांचा, मजुरांचा राजा आहे. माझी प्रजा असंच जेवण करते. जशी प्रजा तसा राजा पाहिजे. गोरगरीब लोकांचा मी राजा आहे. खेड्यापाड्यात गेलं की माणसं हातावर भाकरी घेऊन जातात बघा. काही काही जण तर शेतात कामाला जाताना असं हातावर भाकरी घेऊन भाकरी तोडत तोडत खात खात भाकरी कामाला जात असतात. इतकं एक साधेपण त्यांच्या सगळ्या जगण्यामध्ये, त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. इतकं साधेपण आपल्यामध्ये आज असतं का सांगा बरं? आपण इतकं साधं राहू शकतो का? ते ज्यात बसायचे आणि कोल्हापुरातनं फिरायचे, तो एक साधा घोड्याचा खटारा होता. खटाराच त्याचं नाव होतं. टांगा असतो की नाही, टांगा. आज आता टांगा बी गेलं, तुम्ही कोणी टांगा बघितलं नसतात. तुम्ही रिक्षाच्या काळात जन्माला आलेली पोरं आहे. घोडं जुंपलेले असायचे आणि त्या मागे ती घोडा गाडी त्याला म्हणायचे. त्यात महाराज बसायचे. एकटे नाहीत बसायचे. ते सोनतळी निघाले की कोल्हापुरात असं फिरायला यायचे आणि जे जे कोण दिसेल त्याला त्या टांग्यात बसवून घ्यायचे आणि कोल्हापुरात फेरफटका मारायचे. अजून एक असायचं, कुणाला वाटलं महाराजांना भेटायचं आहे, तो त्या टांग्याला सरळ आडवा येऊ शकायचा. महाराजांना हाक मारू शकायचा, ए राजा किंवा ओ राजा थांबा. पोरं जरी रस्त्याच्या कडेला उभी राहिली असली, महाराज टांगा थांबवून त्याला का उभा राहिलायस असं विचारायचे. महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, ते कुणालाही कधीही सहज भेटू शकत होते. अशी झेडप्रस सुरक्षा व्यवस्था आणि जिथं परिंदासुद्धा जाऊ शकत नाही तिथनं मित्रो असलं ढोंगी बोलणं अजिबात नव्हतं, हे लक्षात घ्या. भाई और बहिणं म्हणायचं आणि जिथं चिटीपाखरूसुद्धा जाऊ शकत नाही अशा झेडप्रस सुरक्षा व्यवस्थेत. आणि मी चाय विकत 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 कसं शिकलोच नाहीच म्हणा, ढोंग केलं. हे सगळं आजच्या काळामध्ये दिसतं, असं त्या काळात नव्हतं. महाराजांना कोणही कधीही राजवाड्यावर जाऊन भेटू शकत असायचं. त्यांचे गुरु फ्रेझर यांनी महाराजांना शिकवलं होतं की गोरगरिबासाठी, प्रजेसाठी कायम उपलब्ध राहा. कुणालाही ते भेटत होते. त्यातल्या त्यात जी गरीब माणसं आहेत, गरिबी तेवढ्या फार होते. आता तुम्ही असं कधी बघित नाही, आता कधी रस्त्यावर सांगा, अंगावर कापडच नाही, फक्त लंगोटी आहे, अशी माणसं आपल्याला आता कोल्हापुरात दिसत नाहीत. हे पूर्वी होती. महाराजांचा काळ आहे तो 1894ला ते राजे झाले. 1884 साली इथं दत्तक आले आणि 1894 म्हणजे आतापासून बघा 100-125 वर्षापूर्वीचा काळ आहे. खूप गरिबी होती त्यावेळेला. इथं फार लोक गरीब होती. फक्त लोकांच्या अंगावर इथं कमरेला लंगोट्या तेवढ्या गुंडाळलेल्या असायच्या. आपण आता जर आदिवासी पाड्यांच्यावर गेले, इथल्या धनगरवाड्यांच्यावर वगैरे गेलो, शाहूवाडी तालुक्यात वगैरे, तर जे आदिवासी किंवा धनगरवाड्यावरले गरीब माणसं दिसतात तशी बहुतेक इथली प्रजा होती. आणि ती मग कधीतरी लांब महाराजांना इथं असं भेटायला यायची. किंवा इथले अस्पृश्य जाते, अस्पृश्य शब्द आपण फार गुळमुळीत वापरतो. अस्पृश्य म्हटलं काहीच वाटत नाही. अस्पृश्य म्हणजे काय? माणसासारख्या माणसाला शिवूनसुद्धा घ्यायचं नाही. स्पृश्य म्हणजे शिवायचंच नाही. माणसासारख्या माणसाला लांब बाजूला ढकलून द्यायचं. गावाच्या बाहेर वस्त्या, सकाळ संध्याकाळ त्यांनी रस्त्यानं फिरायचं नाही. का फिरायचं नाही? सावल्या लांब पडत असतात सकाळ संध्याकाळ आणि एखाद्या दलित समाजाच्या व्यक्तीची सावली अंगावर पडली तर विटाळ होतं म्हणे. विटाळ होतं म्हणजे काय? त्याचं काय उत्तर नाही. विटाळ होतं म्हणजे काय? काहीच म्हणायचं नाही. विटाळ होतं नुसतं म्हणायचं. अशी आपल्याकडे अत्यंत अमानुष आणि क्रूर प्रथा होत्या. आणि अशा लोकांना महाराजांनी सहज भेट उपलब्ध करून दिली. कुणीही यावं, महाराजांना भेटावं. दरबारात असा आदेश तर कवालदारांना असायचं की कुठलीही प्रजा दिसली, गोरगरीब माणसं आली
तर महाराजांना त्यांना भेटायसाठी आडकाठी आणू नये असं सुरक्षा रक्षकांना सांगितलेलं असायचं. आता असं असतं का मला सांगा बरं? आपण आपल्या आमदाराला भेटू शकतो, मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. एखादा मंत्री गावात यायची म्हणजे पिढा आपल्याला, रस्ता बंद, सगळी वाहतूक बंद, त्यांच्या त्या सगळा रस्ता एका माणसासाठी, त्या गाड्या, तो लवाजमा, पुढं सायरन वाजत, काय हे ना होतंय कोणास ठाऊक, ते सगळी ॲम्ब्युलन्ससुद्धा सगळी मागं. ते आपल्याला आपले प्रतिनिधी वाटतात. लोकप्रतिनिधी जशी लोक आहे ती तशी प्रतिनिधी असायला पाहिजे. आपल्यासारखं जाणारा, ट्रॅफिकमध्ये अडकणारा, आपल्यासारखे अपघात झालेला असा प्रतिनिधी असायला पाहिजे. असं कुठं दिसतंय? आता तुम्ही बघा, म्हणजे शाहू महाराजांच्या काळात राजेशाही असून टांग्यातनं महाराज फिरायचे, टांग्यातनं, आणि त्याच्यात त्यांच्या मित्रांना बसवून घ्यायचे. आणि जो कोण असा जरा प्रतिष्ठेचा आव आणणारा वगैरे असेल त्याला तर मुद्दाम बसवून घ्यायचं आणि ते गंगाराम कांबळ्यांच्या वगैरे हॉटेलमध्ये न्यायचं. त्याला काय म्हणायचं नाही, पण महाराज तिथं जाऊन चहा प्यायचे, मागून घ्यायचे, चहा प्यायचे. आणि ह्यांना म्हणायचे घेता काय थोडासा, चांगला आहे. मग लाजल्यासारखे ह्या लोकांना व्हायचं. नाही कसं म्हणायचं महाराजांच्या पुढे, यांची तोंडं पडायची. असं एखाद्यांची जिरवायचं काम, ज्यांच्यात अहंकार आहे, खोट्या प्रतिष्ठा त्या, ढोंगीपणानं वागतात, जातीभेद करतात, अशांची जिरवण्याची एक महाराजांची खास अशी शैली आणि हातोटी होती. असं एक अतिशय साधेपणा महाराजांचा होता. भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा हे त्यांचं सगळ्यात आवडता मेनू होता. आपल्या भाषेत आजच्या मेनू होता सगळ्यात भारी. आपण हॉटेलमध्ये गेलं तरी मेनू कार्ड बघतो, इकडं तिकडं काय भारी, आडवात मारूया असं आपण काय काय विचार करतो. महाराजांचं असं इतकं साधेपणाचं जेवण होतं त्यांचं. अगदी त्यांचे कपडेसुद्धा, त्यांचे तुम्ही फोटो बघा शाहू महाराजांचे. हे असा राजदरबाराच्या वेशातला फोटो आहे. पुढं त्यांचा एक मुलगा होता, शिवाजी, प्रिन्स शिवाजी असं त्याचं नाव होतं. आणि हा प्रिन्स शिवाजी शिकारीला गेलेला होता आणि तो घोड्यावरनं पडून त्याचं निधन झालं. आणि त्यानंतर महाराजांचं सगळं आयुष्य बदलून गेलेलं होतं. एक प्रकारचं वैराग्य त्यांना प्राप्त झालेलं होतं. मग ते सोनतळीच्या कॅम्पमध्ये जाऊन राहायचे आणि अतिशय साधेपणानं जगायला लागले पुढं. अनेकदा एक साधी लुंगी त्यांनी इथं गुंडाळलेली असायची, साधी लुंगी पांढरी, त्यांनी लुंगी गुंडाळलेली असायची. एक लांब सैलचा मखमलचा सदरा असायचे आणि भगवा फेटा डोक्याला घातलेला असायचा. खेड्यापाड्यातले शेतकरी लोक असतात, जुने आजोबा वगैरे, ते जसे फेटा बांधायचे, अंगात एक सदरा आणि खाली एक साधंसं धोतर किंवा लुंगी किंवा त्याला साधी तुमान म्हणायचे. असं त्यांचं साधं एक असं वस्त्र असायचं. इतक्या साधेपणानं सगळं महाराजांचं जगणं सगळं ते होतं. त्यांचं जे उंची होती ती जवळजवळ 6-6.25 फूट अशी त्यांची उंची होती. दणकट शरीर होतं. महाराजांचं व्यक्तिमत्व फार धिप्पाड आणि दणकट असं त्यांचं होतं. अतिशय कणखर मन होतं. कितीही संकट आली तर बिलकुल असे ते घाबरत नसायचे. स्वभाव उमदा आणि एक असा उदार मिश्किल असा त्यांचा असा स्वभाव होता. त्यांच्या शरीर सामर्थ्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. हे आपल्याला कशासाठी महत्त्वाचं आहे? व्यायाम करणं. पहाटे ते उठायचे 5-5:30ला, व्यायाम करणं, गार पाण्यानं आंघोळ करणं. शिकारीची त्यांना आवड असायची. पण अनेकदा ते असं म्हणायचे की शिकार करण्यात मी वेळ वाया घालवतो आहे. शिकारीला गेलं की ज्या भागात ते जातील तिथली गोरगरीब माणसं आणि स्थानिक लोक शिकारी करताना मदतीला ते घ्यायचे. का घ्यायचे? जाताना त्या लोकांच्यासाठी इथनं राजवाड्यातनं जेवण किंवा त्यांचा काही लवाजमा असेल तिथं जाऊन त्यांनी सरकारच्या वतीनं केलेले जेवण असेल त्या गोरगरिबांना ते खाऊ घालायचे. आणि ती गोरगरीब माणसं कशी जगतात, कशी राहतात, त्यांची परिस्थिती काय आहे, हे सगळं त्या काळात ते अनुभवायचे आणि त्यांच्यासाठी दरबारमार्फत काय करता येते ते बघायचे. असं ते काम करत असायचे. महाबळेश्वर ते कोल्हापूर हे जे अंतर आहे हे त्यांनी अंतर एका दमात घोड्यावर बसून पार केलेलं होतं. जवळपास 125 किलोमीटरचे अंतर आहे आणि न थांबता इथून ते तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेले होते. इतकं सलग प्रवास करणं असं त्यांच्या काही गोष्टी सांगतात. किंवा एखाद्या खवळलेल्या वाघाला स्वतःच्या हातात कुठलंही शस्त्र नसताना ते सामोरं गेलेले होते आणि त्याला शांत केलेलं होतं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. ते उदाहरणातनं एवढंच महत्त्वाचं आहे की शरीर यष्टी कमवणं, धिप्पाड शरीर, अंगात ताकद, व्यायाम, पिळदार शरीर हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला हे घेण्यासारखा गुण आहे. असं उगाच किडकिडीत काहीतरी पाव, ब्रेडचं पदार्थ, चहा
आणि तसलं खाल्ल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही, असलं सगळं डोक्यातनं काढून टाकायचं. तुम्ही चॉकलेट बिकलेट बरेच जण खातात बघा, डेअरी मिल्क किंवा अजून कोणाकोणाला काय काय तुमच्या काळात जे अलीकडं आवडतं ते त्यातलं काहीही पौष्टिक जीवनसत्वयुक्त नसतं आहे. फळं, दूध, भाजीपाला हे जे काय आपलं एक देशी पारंपरिक आहार आहे ती भरपूर खायचा. आईवडिलांची एकच तक्रार असते, पोरगं पोरगी काय खात नाही, नकोच म्हणते. पुरी तरी एक चपाती, अर्धी चपाती, एवढा भात. मुलींचा सगळा हिमोग्लोबिन चेक करायचा, किती येतो हिमोग्लोबिन बघा सगळा. कॉलेजला आलेल्या पोरी तर कशा जिवंत आहेत असा प्रश्न आम्हाला पडतो. 30-35 वर्ष वय, एवढी बोटं हाताची, पांढरी फटक पडायला लागलेलं सगळं हात दिसतात. हातात हिमोग्लोबिन शरीरात किती आहे हे हात बघितलं कळतं लगेच. लालसं काहीतरी दिसतंय का, पांढरे 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 सगळं. काय खायचं, नुसतं मोबाईल बघत बसतोय कॉलेजच्या पोरी. असं नाही. शाहू महाराजांच्यापासून हा आपला घेण्यासारखा गुण आहे. स्वतःचं शरीर पहिल्यांदा चांगलं करणार ना व्यायाम. पहाटे किती वाजता उठणार, किती वाजता, आता किती वाजता उठताय, हां कितीला, पहाटे 5ला उठताय तुम्ही, काय बोलताय, खरं बोला. हां 10वीला आहे, मग 5ला उठून संध्याकाळी झोपताय कितीला, 10 झोपताय, 12ला, मग 12 ते 5, मग 5 तास झोपू दे तुझी. तुम्ही 10वीला असल्यामुळे जरा हे चांगलं सिन्सिअर काम तुम्ही शाहू महाराजांचा वारसा चालवणार. चांगलं आहे. हे एक आहे. तसं व्यायाम करायचा, शरीर एकदम प्रकृती आपली चांगली ठेवायची. मगाशी मी सांगितलं बघा, कुठलंही व्यसन करणे नाही, हा त्यांच्यापासून जो घेण्यासारखा गुण होता तो फार महत्त्वाचा आहे. अजून काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. स्वतःला ते कसं घडवत गेलेले होते. त्यांचे धाकटे भाऊ होते बापूसाहेब महाराज. त्यांच्यावर खूप खूप प्रेम होतं त्यांचं, शाहू महाराजांचं धाकट्या भावाच्यावर खूप प्रेम होतं. आता आपल्याकडे अनेकदा कसं असतं बघा, भावात जमत नाही किंवा आई वडील आणि मुलाचंच जमत नाही. तुम्ही आपल्या भोवताली कुठं गल्लीत वगैरे पाहत असाल, मुलाला काय आईला सांगायचं असं तर त्याला नीट सांगत नाहीत, किंवा मुलाला वडिलांना काय सांगायचं असेल तर आईच्या मार्फत सांगायचं. शाहू महाराजांच्या काळात कसं होतं पहा. त्यांचे दोघांचे हे बापूसाहेब महाराज हे त्यांचे धाकटे बंधू. बापूसाहेब हे शाहू महाराजांच्या भोवती अगदी सावलीसारखे राहिलेले होते. महाराज इथं छत्रपती होते आणि बापूसाहेब महाराज हे कागलला तिथली चहागिरी सांभाळत होते. पण महाराजांचा इथल्या प्रत्येक निर्णयात ते बरोबर असायचे. सगळी कौटुंबिक जबाबदारी बापूसाहेब पाहत असायचे. बापूसाहेबांचे एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी सगळं स्वतःचं व्यक्तिमत्व शाहू महाराजांच्या चरणात किंवा शाहू महाराजांच्या कार्यात विलीन केलेलं होतं. दोघांचं जीवापाड एकमेकांच्यावर प्रेम होतं, शेवटपर्यंत ते प्रेम राहिलं होतं. म्हणजे भावाभावातलं प्रेम किती असावं ह्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे बनून बापूसाहेब महाराज आणि शाहू महाराज होते. मैत्री कशी असावी ह्याचा एक नमुना तुम्हाला सांगतो. शाहू महाराज राजकोटच्या कॉलेजमध्ये, राजकुमारासाठी असणारं कॉलेज आहे, तिथं शिकायला गेलेले होते. आणि तिथे एक भावनगरचे राजे होते, त्यांचं नाव होतं भाऊसिंहजी महाराज. ते शाहू महाराजांचे दोस्त झाले, भाऊसिंहजी महाराज. पुढं ते दोघंही शिकायला इथं धारवाडला आले. धारवाडला एक राजकुमार कॉलेज होते, दोघं तिथं शिकत राहिले. पुढं शाहू महाराज इथलं राजे झाले आणि भाऊसिंहजी महाराज भावनगरचे राजे झाले. आयुष्यभर त्या दोघांची मैत्री टिकून होती. किती ती घनदाट मैत्री होती. इथं शाहू महाराजांनी, तुम्हाला कोल्हापुरात एक भाऊसिंहजी रोड आहे बघा, भाऊसिंहजी रोड कुठं आहे, भवानी मंडप. भवानी मंडपापासून आपण CPRकडे येतो त्या रस्त्याचं नाव काय आहे, भाऊसिंहजी रोड आहे, बरोबर आहे ना, आहे ना. भवानी मंडपापासून आपण CPR रोडकडे येतो तिथं हे नाव शाहू महाराजांनी आपल्या त्या प्रिय मित्राच्या नावाचं इथं नाव ठेवलेलं होतं. अनेकदा ते भाऊसिंहजी महाराज इथं यायचे. शाहू महाराज कसा काम करतात ते राजकारभारातलं पाहायचे आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये सुधारणा करायची. त्यांचं शाहू महाराज तर इतकं प्रेम होतं की त्यांनी तिथं भावनगरला एक नवीन राजवाडा बांधला आणि त्या राजवाड्याचं नाव ठेवलं शाहू पॅलेस. मित्रांची मैत्री कशी असावी, मैत्री टिकून किती ठेवावी ह्याचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. आपल्याकडं सुदामा आणि कृष्णाची मैत्री वगैरे सांगतात.
काही तसली उदाहरणं सांगायची गरज नाही. इथं आपण आपल्या शाहू महाराजांचं आणि भाऊसिंह महाराजांचं उदाहरण सांगू शकतो, किंवा भावाभावातलं प्रेम म्हणून बापूसाहेब महाराज आणि शाहू महाराजांचे आपण उदाहरणं सांगू शकतो. असं एक दोघांच्या मैत्रीचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. आणखी एक बाब, गुरुशी त्यांचं कसं नातं होतं, गुरु शिक्षकांशी. महाराज जेव्हा ते 2-3 ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. एक पहिलं म्हणजे राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये, त्यानंतर धारवाडला त्यांचं शिक्षण झालेलं होतं. पहिल्यांदा त्यांच्याकडे भिकाजी गोखले हे त्यांचे एक शिक्षक होते. त्यानंतर राजकुमार कॉलेजमधले राजकोटचे काही शिक्षक होते, आणि SM फ्रेझर या नावाचे एक ब्रिटिश मुलकी अधिकारी त्यांचे शिक्षक होते. त्यानंतर पुढं एक बुवासाहेब इंगळे हे एक त्यांचे शिक्षक होते, आणि सबनीस जे पुढं दिवाण झाले ते शाहू महाराजांचे शिक्षक होते. त्या सगळ्यांनी शाहू महाराज शिकत असताना ते कसे विद्यार्थी होते ह्याची टिपणं, ह्याच्या नोट्स लिहून ठेवले आणि त्या उपलब्ध आहेत. ते सगळ्यांचं म्हणणं आहे की ते शांत होते, शिक्षक जे सांगतात ते सगळं ऐकायचे, एक स्वतःच्या विचारात ते असायचे. बाकी जे सहअध्यायी आहेत म्हणजे त्यांचे जे बाकी सहकारी आहेत त्यांच्याशी त्यांचं सगळं चांगल्या प्रकारचं वर्तन होतं. अशा सगळ्या नोंदी त्यांच्या संदर्भातल्या उपलब्ध आहेत. विशेषतः SM फ्रेझर हे जे त्यांचे गुरु होते त्यांचा शाहू महाराजांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. एक आधुनिक विचार किंवा एक राजा म्हणून प्रजेप्रती आपली जबाबदारी काय असते, काय असायला पाहिजे, हे सगळं फ्रेझर यांच्या शिकवणीतनं शाहू महाराजांच्या जीवनात पाझरत गेलं. आयुष्यभर महाराज हयात आहेत तोपर्यंत शाहू महाराजांचं फ्रेझर यांच्याशी संबंध होतं. अनेकदा राज्यकारभारातल्या निर्णयासंदर्भात फ्रेझर यांचा सल्ला ते घेत होते. म्हणजे आपल्या गुरूंशी एक आयुष्यभर जोडलं जाणं, शिक्षणाच्या काळात गुरूंच्या सल्ल्यानं, गुरूच्या शिक्षणानं स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल घडवत जाणं, एक गुरूंनी त्यांच्या गोपनीय टिपणामध्ये स्वतः त्या विद्यार्थ्यांच्याविषयी गौरवपर लिहिणं. म्हणजे फ्रेझरनं असं म्हटलेलं आहे की मला शाहू महाराजांना शिकवायला मिळालं हे माझं भाग्य आहे आणि हे माझं वैभव आहे, असं त्यांचे शिक्षक म्हणत आहेत. असं आपल्या बाबतीत सुद्धा घडावं. आपल्याला जे शिक्षक इथे शाळेत शिकवतात त्यांनी असं म्हणावं की या विद्यार्थ्याला शिकवायला मला मिळालं, यातनं माझं आयुष्य सोन्यासारखं झालं, असं आपल्याप्रती आपल्या शिक्षकांनी म्हणावं. असं आपल्या व्यक्तिमत्वाची घडण इथल्या शाळेमध्ये आपण विद्यार्थी म्हणून करावी असं मला वाटतं. आणखी त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या किंवा त्यांच्या जीवनातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगता येण्यासारख्या आहेत. त्यात एक महत्त्वाची बाब अशी की आपण फिरायला जातो तिथं आपण कसं कसं वागतो बघा. आणि महाराज जेव्हा पर्यटनाला जायचे तेव्हा कसं त्यांचं वर्तन असायचे. 1890 साली ते फिरायला गेले. किती वर्षाचं वय होतं त्याचं? एक 13-14 वर्षाचं वय, 15-16-17 वर्षाचं वय. आणि त्यांना सगळ्या भारतभराचं पर्यटन करायचा एक इथला शिक्षणाचाच भाग होता तो. पहिल्यांदा नाशिकला त्यांना नेलं. नाशिक हे ह्या भोसले घराण्याचं तिथे कुलदैवत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला तिथे गेले होते. आणि शाहू महाराज आलेत म्हणल्याबरोबर तिथले जे पुरोहित होते सगळे महाराजांच्याकडे धावूनच आले. पुरोहितांचे काही गट होते, 2-3 गट, आणि ते म्हणायचे की आम्ही ह्यांचे खरे पुरोहित आहोत, हे भोसले घराणं आमच्याकडं आहे, असं म्हणून त्यांचं 2-3 पुरोहितांच्यामध्ये भांडणंच लागले, एकमेकाला मारामाऱ्या करायला लागल्या. कशा पाहिजे? शाहू महाराज आपल्याकडे यावेत आणि आपल्याकडून त्यांनी सगळे विधी करून घ्यावेत आणि त्याच्यातून आपल्याला दाबजोर दक्षिणा मिळेल, पैसा मिळेल, आणि म्हणून पुरोहितांची एकमेकांमध्ये भांडणं लागली. हे सगळं महाराजांनी पाहिलं. एक तरुण मुलगा आहे, 1874ला जन्म झालेला, आणि तो 1890ला जातो सहलीला. 14 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाचा तो मुलगा आहे, 16 वर्षाचा. आणि त्याने बघितलं की हे सगळे पुरोहित एकमेकात भांडायला लागले आहेत, एकमेकाच्या अंगावर चालले, हमरीत तुमरून आले. का असं करताय? तर हे आपल्याकडे यावं आणि आपल्याकडून सगळे विधी करून घ्यावे, म्हणजे आपल्याला भरपूर दक्षिणा बिदागी मिळते. महाराजांनी त्या सगळ्यांना हाकलून लावलं. ते 14 वर्षाचा मुलगा करतोय, हाकलून लावलं, तुम्ही कोण इथे यायचं नाही, तुम्ही कोणी आमच्या घराण्याचे नाही, तुम्ही इथं निघून जावा. आणि कुठल्याही पुरोहिताची मदत न घेता त्यांनी स्वतः देवदर्शन घेतलं. कुणाचे विधी काही करून घेतलेले नव्हते. आपण असं करतोय का बघा. आपणही देवळाच्या ठिकाणी जातो, धर्माच्या ठिकाणी जातो, हे सगळे पुजारी काय काय करत असतात, कसं गंडवत असतात, हे नीट डोळसपणे बघायचे. हितनं पुढं ते असे फिरत 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 काशीला गेलेले होते. वाराणसी ज्याला आपण म्हणतो काशीला, ते तरी फारच पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं.
तिथं जाऊन गंगा नदीत डुबकी मारली की सगळी केलेली पापं धुवून जातात आणि पुन्हा पापं करायला करकरीत लायसन मिळते. ही धारणा आहे आपल्याकडं, आहे की नाही? सगळं नदीत तिथं डुबकी मारली सगळी पापं गेली धुवून गेली म्हणे, आणि पुन्हा गडी मोकळा, पुन्हा पापं करायची, पुन्हा डुबकी मारायची. मग तिथं महाराज गेलेले, ही फार मजेशीर किस्सा आहे बघा. आणि तिथं असे कुंड तयार केले होते, कुंड. त्या कुंडातनी आंघोळ करायची. तुम्ही नीट डोळसपणे बघत जावा काय काय चाललंय ते. कुठल्याही धार्मिक ठिकाणी गेले हे डोळं नुसतं असं दिसतंय ते नुसतं बघायला नाही, त्याचा अर्थ लावायला आहेत. हे दिसते नाही प्रतिमा डोळ्यानं, ती इथनं पुन्हा मेंदूत जात असते आपल्या, आणि मेंदूनं जे दिसतंय त्याचा अर्थ लावायचा असतो. हे काय आहे? ह्यात कुणाचं हित संबंध दडले, ह्यात कुणाचं भलं व्हायला लागलंय, कोण मला गंडवायला लागलंय, हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. नुसतं दिसतंय तेच खरं अजिबात मानायचं नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घ्यायची. ह्याच्यात माझ्या हिताचं काय आहे, माझ्या घराचं हिताचं काय आहे, असं शोधता आलं पाहिजे. तिथं शाहू महाराज गेले, किती वय? 14 वर्षाचा आहे. म्हणजे हे 8वी 9वीचं पोरांची वय आहे, तेवढ्या वर्षाचा मुलगा. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं सगळे घाण, नदी घाण, काय बी वाहून येत होतं, मडी वाहून येतात. का? प्रेत नदीत सोडली की त्याला मुक्तीच मिळते म्हणे. कोण स्वर्ग बघून माघारी आलं, कोण नरक बघून माघारी आलं, की स्वर्गात हे आहे हे लिहून ठेवायला कोण माघारी आलं? पुरावा काय? सगळं खोटं, काल्पनिक, थोतांड. का? नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना आहे, हे सगळं गंडवत लोकांना राहिलं. पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष उपजीविकेचं साधन शिल्लक राहतंय ना. मग महाराजांनी हे सगळं तिथं बघितलं. महाराजांनी तिथे काही पंडे बनायचे ना, पंडे म्हणतात तिथल्या पुजाऱ्यांना, पंडे. ते त्यांच्याकडे धावत आले, महाराज ह्या कुंडात आंघोळ करा, मागच्या एवढ्या पिढ्यांचा उद्धार, पुढच्या एवढ्या पिढ्यांचा उद्धार. महाराजांनी त्या कुंडाकडे बघितलं, प्रचंड घाण पाणी, गलीचे वास मारला लागलेलं पाणी. महाराजांनी ते सगळं बघून तिथं साप नकार देऊन टाकला. त्याने मी अजिबात आंघोळ करणार नाही तुम्हाला. आणि त्यांनी नकार दिल्याला आंघोळ केली नाही. एक 14 वर्षाचा राजकुमार, त्यांच्याबरोबर इतरही काही मित्र होते, सरदारांची काही मुलं होती, इतर काही राजकुमार होते, अशी कुणाची हिंमत नसायची. ते सगळं उलट परंपरेने चालत आलंय. आपल्या लोकांची तोंडं बघायची, देवळाकडे वगैरे गेली ना, एक कसा खोटा भाबडेपणा असतो. एकतर चप्पल कुठे ठेवायची इथनं सगळा हिशोब सुरू होतो. का? चप्पल सुरक्षित राहण्याची अजिबात गॅरंटी नसते. माहीत आहे, आपली चांगली चप्पल असेल तर ढापली जाणार म्हणजे जाणार, चोरणार. जिथं सारी चप्पल सुरक्षित नाही तिथं काय आणि कशाचं मागत बसला आहे, एवढं तरी लॉजिक लागायला पाहिजे. आणि तिथं जाताना पुन्हा तुम्ही का नाही दर्शन रांगेत जाऊन मुद्दाम उभं राहायचं. आपले लोक ढोंगी कशी असते ती बघायची. एक नियमानुसार लागलेली रांग, दुसरं पैसे देऊन लागलेली रांग, सगळ्यात जास्त जी पैसा देईल, सगळ्यात जास्त जी दक्षिणा देईल, तिथं बोर्ड वाचा की तुम्ही, हे विधी एवढे रुपये, ते विधी तेवढे, हे विधी एवढे. त्यांना स्पेशल तिकडून भ्रष्टाचार कसा सुरू होतोय बघा. सगळ्या देवळापासूनच भ्रष्टाचार सगळा सुरू आहे, सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची ठिकाणी. आणि लोक रांगेत उभा असताना बघा काय पुटपुटती ती कोणाच ठाऊक, असं इतकं चेहरा भाबडा कशी करते बघायचं. आणि ह्याने किती भ्रष्टाचार केला असतोय, कुणाच्या किती मुंड्या बाहेर मुरगाळतात, कसे आलेले असतात गाड्यातनी, नुसत्या पगारातनं तेवढं खरोखर आलेलं असतंय का, हे सगळं तुम्ही बघायचं. बाहेर गरीबाला 4 आणे देणार नाही ती, पण तिथं असं करून बायका पुरुष पाया पडतानाची त्यांची ढोंगी चेहरं, हे सगळं तुम्ही नीट बघा, खरोखर बघा. आपला समाज किती 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 ढोंगे आहे, किती खोटारडा आहे. ह्या आणि ढोंगाचा मूळ झरा कुठं आहे, उगम कुठनं होतंय ते तुम्ही बघा. सगळी मंदिरं म्हणजे तीर्थ ठिकाणं ही असं ढोंगीपणाला पावन करणारी ठिकाणं झालेली आहे, भ्रष्टाचाराला पावन करणारी ठिकाणं. आणि ह्याला नकार देणारा एक 14 वर्षाचा पोरगा आहे शाहू महाराज. आपण हा गुण घेऊ शकतो का नाही? जिथं जाईल तिथं डोळं उघडं ठेवून बघायचं. जे बुद्धीला पटत नाही त्याला ठाम नकार देता आला पाहिजे. नाही मी हे करणार, अजिबात नाही चालणार. 14 वर्षाचा एक मुलगा, त्यावेळेला एकमेव या देशातला संस्थानिक एक राजा असेल 14 वर्षाचा, की जे असल्या थोतांड गोष्टीच्या अजिबात आहार गेलेला नव्हता. म्हणजे ते पंडे बिंडे त्यांच्या मागं लागले, तेवढं आंघोळ करा, कशा पाय आम्हाला दक्षिणा मिळते ना. या सगळ्या आपण गोष्टीकडे नीटपणे पाहिलं पाहिजे. डोळंच पर्यटन, जिथं जाईल तिथं डोळं उघडं ठेवून पर्यटन. सगळा भारतभर ते फिरलेले होते. नुसतं भारतभर फिरायचं. आता आपण पर्यटनाला जातो, आपण गेलं कुठं उतरलं आपलं पहिलंच काम चालू असतं, काय बघत नाही. आपण गेलं का
खटा 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 सेल्फी, नाहीतरी फोटो. उभा राहायचा, काढ माझा. जुना ते फोटो नाही काढला तर गडी दचकलाच, इथं कायमच्या जगातून नाहीसाच झाला. पुन्हा कोण बघतोय तरी ते फोटो? जाईल तिथं सेल्फी. बरोबर आहे का नाही सांगा बरं? खरोखर सांगायचं, आपलं कुठं गेलं का आपण नीट ती निसर्ग काय आहे, किल्ला काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, आजचं त्याचं काय वास्तव आहे, जरा नीट चौकस बुद्धीनं काहीतरी कुठेतरी आपली भारतीय लोक बघतात का? फक्त जायचं, लगेच पोरं तरी कॉलेजचे आमचे भानातनंच गेलेत सगळे. जाईल तिथं नुसतं फोटो, त्यात सेल्फी, लगेच ते कुठंतरी पाठवून द्यायचं. नाही पाठवलं तर अस्वस्थ होतात. मग त्याला लाईक बी किती मिळाली, कुणी लाईक नाही केली तरी अस्वस्थ होतात. भयंकर मानसिक आजार झाला हो, भयंकर. हे लय डेंजर आजार आहे हो. लक्षात ठेवा. तुम्ही आता 10वीला असल्यामुळे ह्यात नसणार आहे, पण पुढल्या वर्षीपासून ह्यातच असणार आहे. लय झालं 12वीपर्यंत तुम्ही नसणार, आणि पुन्हा 13वीनंतर मग लायसन्स काढतात. आत्महत्या करलाडीत पोरं, आईबापासून भांडून मोबाईल का देऊ देत नाही, मोबाईल का बघू देत नाही. आता भांडणाचं आणि आत्महत्येचं कारण मोबाईलवर आले. आणि पुन्हा काय पाहिजे, गेम. तिथं बसून तुम्हाला सांगतो, मी सकाळी फिरायला जातो पहाटे, कुठं ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आता कॉलेजला सुट्टी येते ना, आता सुरू झाली कॉलेज, पण आतापर्यंत सुट्टी येते. एक 10-12 पोरं तिथं फिरायला येतात सकाळी. कुठलीही कॉलेजची 11-12वीची असतील, आणि एका ठिकाणी येतात, सगळी 10-12 पोरं बसतात. सकाळी 7:30-7चं दृश्य आहे. सगळ्यांचे मोबाईल चालू आणि सगळे असे गेम खेळत असतात. कोण कोणासमोर बोलत नाही, सगळे असे नुसते गेम खेळतात. घरी काय वाटणार, पोरगं पहाटे फिरायला चाललंय, व्यायाम करून येतं आहे, सुट्टीत पोरगं मार्गाला लागलं, चांगलं वळण लागलं. कुठं बी पोरं, एक 5-7 पोरं अशी खाली मोठी घालून बसली, ती काय बघतात, काय खेळतात. हे भयंकर डेंजर प्रकरण झालं आहे. ह्या म्हणजे जरा डोळसपणे आपण राहायला पाहिजे. आपण जिथं जाईल, कुठं गेलो आपण फिरायला, प्रवासाला, तर डोळसपणे भोवताली काय आहे हे नीटपणे पाहावं. ही एक डोळस दृष्टी महाराजांचं सगळं व्यक्तिमत्व देते. राजा होण्याच्या पूर्वी पहिल्यांदा त्यांनी सगळं कोल्हापूर जे त्यांचं संस्थान आहे ते सगळं फिरून पाहिलेलं होतं, सगळीकडे गेलेले होते. आपली प्रजा कशी आहे, ती राहते कशी, काय करते, लोक किती गरीब आहे, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि मग आपल्याला कुणासाठी काम करायचं आहे हे त्यांनी समजून घेतलेलं होतं, आणि त्याच्यातून ते पुढं त्या लोकांसाठी काम करत राहिलेले होते. वयाच्या 20व्या वर्षी संस्थांचा दौरा काढलेला होता, संस्थांचा. त्याच्या आधी भारत 2 वेळा पाहिलेला होता. श्रीलंकेत ते जाऊन आलेले होते. म्हणजे ज्याला काही करायचं आहे, घडायचं आहे, त्यानं सगळं डोळसपणे भवताल पाहायला पाहिजे. माणसं वाचली पाहिजेत, निरीक्षणं केली पाहिजेत, आणि हे सगळं स्वतःच्या डोक्याने केलं पाहिजे. हे महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आणखी असं कधी होतं बघा, कधी कोणतरी आपला अपमान करतं, तुला काहीच येत नाही, 10वीपासून दाखव, असं कोण म्हणलं, मग जरा राग यायला पाहिजे का नाही, आपल्याला चीड यायला पाहिजे का नाही. तुला कोण काहीच येत नाही म्हणल्यावर पासून दाखव म्हणलं, किंवा तुला लई 50% पडतील असं कोण म्हणलं, तुला 80% पाडून दाखवतो, असं अंगात काहीतरी राग आणि हिंमत असायला पाहिजे का नाही. कुणी आपल्याला डिवचलं, अपमान केला, राग यायला पाहिजे आपल्याला. असा शाहू महाराजांना डिवचलं गेलं होतं. एकदा ते पहाटे आंघोळ करायला गेलेले होते, आणि तिथं आंघोळ करताना राजासाठी म्हणून जे काही मंत्र त्यांच्या पुरोहिताने म्हणायचे असतात ते म्हटलेले नव्हते, आणि दुसरेच काहीतरी मंत्र म्हणलेले होते. हे लक्षात आल्यावर महाराज त्याला म्हणले की अरे राजासाठी असणारे मंत्र म्हण. तो म्हणला तुम्ही राजा असाल पण तुम्ही क्षुद्र आहे, आणि क्षुद्रासाठी असणारे मंत्र मी म्हणतोय. ह्या एका गोष्टीनं महाराजांना लक्षात आलं की मी राजा असून ही माझा काय म्हणू आपण त्याला, आम्ही ज्याला पगार देतो, आम्ही नोकरीला ठेवलेला पुरोहित मला असं बोलतोय की तुम्ही शूद्र आहे, ही मला अशी बोलतोय. मग ही गोरगरिबांना काय करत असेल, प्रजेला काय करत असेल, लोकांनाही काय त्रास देत असतील, काय किंमत ठेवत असतील. त्यातनं ते डिवचले गेले, आणि त्याच्यातूनच एका तरुण राजकुमाराचं एका अत्यंत क्रांतिकारक समाज सुधारकात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. असं आपल्याला कोणी काय डिवचलं, कोणी काय म्हटलं तर आत कुठेतरी ठिणगी पेटायला पाहिजे. आपण 10वीला आहे, तुम्हाला मी सांगणार डिवचतोच. तुम्ही 60-70% मार्क अजिबात पाडायचे नाहीत. तुम्ही म्हणाल पाडतो, तुम्ही सगळ्यांना 80%च्या वर मार्क पाडून दाखवायचे. चालतंय, 80-90% पडतात. इंटरनलचे मार्क लय असतात आता, अंतर्गत मूल्यमापनाचे, कॉलेज शाळेच्या हातातले चांगले मार्क पाडायचे.
ठरवायचं आपण. लक्षात आलं तुम्हाला? हां, हे आपण ठरवलं तर सगळं होऊ शकतं. आणि मग महाराजांना जसं दिवसलं गेलं की तुम्ही क्षुद्र आहात आणि मग तिथनं ठरवलं. पुढे ते आयुष्यभर असं म्हणत राहिले, मी धेडोंका राजा आहे. अभिमानाने ते म्हणायचे, मी धेडोंका राजा आहे, मी शेतकऱ्यांचा राजा आहे. मला मजूर म्हणा, शेतकरी म्हणा किंवा कामगार म्हणा, असं ते म्हणत होते. बघा किती साधेपणा होता. म्हणजे आपण कुणाचा राजा आहोत किंवा कुणासाठी काम करायचं आहे ह्याची एक अतिशय सुस्पष्ट अशी दृष्टी शाहू महाराजांच्याकडे होती. आणि हे त्यांचं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य होतं. कुठलाही अहंभाव किंवा अहंकार त्यांच्या व्यक्तिमत्वात नसायचा. शेवटच्या एक दोन गोष्टी सांगतो आणि थांबतो. त्यांचा खूप अभ्यास होता. ते राजे होते म्हणजे निवळ पर्यटन वगैरे करत होते असं नाही. त्यांचं स्वतःचं एक मोठं असं ग्रंथालय होतं. खूप वाचन होतं. इंग्रजी साहित्याचं वाचन होतं, मराठी होतं, हिंदी होतं, संस्कृत होतं. एक प्रबोधनकार ठाकरे नावाचे त्या काळात एक मोठे समाजसुधारक होते. प्रबोधनकार म्हणजे प्रबोधन नावाचं एक पाक्षिक ते प्रकाशित करायचे आणि म्हणून त्यांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे असं म्हणायचे. तर ते शाहू महाराजांना भेटायला गेलेले होते आणि त्यांनी विचारलं, काय करतोयस? त्याला कोदंडा असं म्हणायचे. काय करतोयस कोदंडा? तेव्हा ते म्हणाले की भिक्षुकशाहीचं बंड नावाचं पुस्तक लिहितो. मग शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की इंग्रजीतलं तू हे वाच, अमेरिकन लिटरेचरमधलं हे वाच, अमुक अमुक ग्रंथांच्या अमुक अमुक पानावर हा पॅरेग्राफ आहे तो ते वाच. असे अनेक अवतरणं, अनेक संदर्भ, काही पानातले रेफरन्स, पुस्तकांची नावं, ह्याच्यावर शाहू महाराज कित्येक वेळ त्याशी बोलत होते. म्हणजे हाताशी कुठलीही चिठ्ठी नसताना अनेक संदर्भ आणि पुस्तक तू कुठले वाचावेत हे रेफरन्स शाहू महाराज त्यांना सांगत होते. हे प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथा आहे त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलेलं आहे. म्हणजे खूप व्यासंग होता. स्मरणशक्ती त्यांची अत्यंत दांडगी होती. अभ्यास खूप होता. तुम्ही कधीतरी एकदा इथल्या शासकीय पुराभिलेखागारामध्ये जावा. CPRच्या जवळच आहे बघा, ते गव्हर्नमेंट आर्काइव्ज, शासकीय पुराभिलेख, तिथं जावा. तिथं शाहू महाराजांचा सगळं दप्तरखाना उपलब्ध आहे आणि त्यांनी कुठले आदेश दिले, कुठले निकाल दिले आणि प्रत्येकावर त्यांची सही आहे. असा एक प्रचंड मोठा दप्तरखाना आहे. म्हणजे तेवढ्या वर्षात, म्हणजे 20-22 वर्षाच्या राज्यकारभाराच्या काळामध्ये हजारो आदेश त्यांनी पारित केलेले आहेत. अनेक शेकडो प्रकरणावर निकाल दिलेले आहेत. म्हणजे सामाजिक चळवळीचा एवढा सगळा डोलारा उभं करताना प्रशासकीय कामकाजसुद्धा अत्यंत कुशलतेने शाहू महाराज करत होते. म्हणजे एक राजा म्हणून त्यांच्यावरची जबाबदारी होती ती ते निष्ठेने पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात. मित्रहो, ह्याच्यातून आपण काही गोष्टी घ्यायच्या. एक म्हणजे कसं, आपल्याला काय व्हायचं आहे हे ठरवायचं. एक विद्यार्थी म्हणून आपण चांगलं शिकत राहायचं. तुम्ही तर 10वीला आहे, तुमच्या पुढचं स्वतः सध्याचं उद्दिष्ट चांगले भरपूर मार्क पाडायचे, टार्गेट ठेवायचं. 2026 साली मी आता कुठे 10वीत आहे, एवढे मार्क पडणार, 11-12वीला सायन्सला जाणार किंवा तुमच्या जे हुनर असेल त्या फॅकल्टीला जायचं. कोणी सांगते म्हणून नाही, तुमच्यात कल रस काय ते बघायचं. पण व्यावहारिक दृष्टिकोन बी ठेवा की ज्याच्यातून पुढं आपल्याला चांगल्या संधी आणि चांगलं करिअर होऊ शकेल. असं 2028 साली 12वी आपली होईल, बरोबर आहे ना? मग पुन्हा कुठं जायचं असं ठरवा. 2030 साली मी इथं असेल असं चांगलं डोक्यात ठेवून जोरदार अभ्यास करायचा. तसं शाहू महाराज एक चांगला राजा झाले, तसं त्यांच्यापासून आपण सध्याच्या काळात विद्यार्थी म्हणून एक निर्व्यसनी असणं, ध्येय ठेवून भरपूर अभ्यास करणं, बुद्धिमान होणं, बरोबर आहे, आणि स्वतःचं एक चांगलं करिअर घडवणं, एवढं उद्दिष्ट आपण ठेवू शकतो. त्या दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि दुसरा मुद्दा शेवटचा तो म्हणजे आपण सुरुवातीला म्हणलं होतं पहा, आपण कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरकर असणं म्हणजे शाहू महाराजांचं विचार, त्यांचं जीवनदृष्टी आपल्यात मुरवून घेणं. शाहू महाराज हे केवळ एक राजे नव्हते. आपलं गाव महाराजांच्या नावानं ओळखलं जातं, शाहू महाराजांच्या कामानं ओळखलं जातं, शाहू महाराजांच्या विचारानं ओळखलं जातं. अनेक जाती जमातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारा, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार मांडणारा हा राजा होता. कोल्हापुरात आपण राहत असताना कुठल्या जाती धर्माच्यावर दंगली करता कामा नयेत, लक्षात घ्या. कोणतरी भडकवलं, कुणीतरी सांगितलं की अमुक खत्रे में तमुक अमुक, मग लगेच कुणाला तरी ऐकायचं, दगडं घ्यायची, ह्याच्यावर मार त्याच्यावर मार, हा शाहू महाराजांचा वारसा नाही आहे, लक्षात ठेवा. शाहू महाराज आपला एक खूप मोठा पंजोबा आहे, लक्षात ठेवायचं. खरोखर आपले ते पंजोबा आहे. आपल्यात शाहू महाराजांचं एक विचारांचं रक्त आहे, आपल्यात शाहू महाराजांचा DNA आहे. तो DNA हे सांगतो
चांगलं शिक, सगळ्यांना जोडून घ्यायचा विचार कर. जात धर्म अजिबात मानायची नाही. स्वतःच्या पुतणीचा आंतरजाती विवाह करायचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला होता होळकरांशी बडोद्याच्या. जाती धर्माच्या पलीकडे ते गेलेले होते. खेड्यापाड्यातल्या गोरगरीब मुलांना राजवाड्यावर बोलून राहायची व्यवस्था करत होते आणि शिकायला पोरांना ठेवलेलं होतं. राजवाड्यावरला राजाचा जो खानसामा आहे, जेवण आहे, ते त्या बोर्डिंगमधल्या मुलांना शाहू महाराज देत होते किंवा राजवाड्यावर ठेवलेल्या पोरांना देत होते. असं गोरगरिबाच्या लेकरांना पोटाशी धरलेला, गोरगरिबांना आपल्या कुटुंबातला भाग मानलेला आणि सगळ्यांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलेला हा राजा होता. तो DNA आपल्याला हे लक्षात ठेवायचं. कोल्हापूरकर आपण असणं म्हणजे जात न पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं गेली पाहिजे, धर्म डोक्यातनं गेला पाहिजे. आपण धर्मनिरपेक्ष असणं हे लक्षात घ्या. लक्षात आलं? कुठल्याही दंगलीत आपण सहभागी होता कामा नये. विचारानं कमालीचं आपण पुरोगामी असलं पाहिजे. किंवा भारतीय संविधानात जी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये ही आपल्या विचारात असली पाहिजे. तर आपण शाहू महाराजांचा वारसा जपतो. आणि कोल्हापूर स्कूल किंवा कोल्हापूरकर असणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्यात सामाजिक जाणीवा असल्या पाहिजेत. हे सगळं आपलं शाहू महाराजांचं म्हणून कोल्हापूरकर असणं आणि शाहू महाराजांचं नात, तुम्ही नातू, तुम्ही नात असणं हे लक्षात ठेवायचं. खरोखर आपण शाहू महाराजांची लेकरं आहोत. तुम्ही कुठे बाहेर गेला ना आणि कुणी विचारलं तुम्ही कुठला आहे आणि आपण कोल्हापूरचं म्हणलं की लोक आदरानं बघतात, आपल्या भाषेवरनं ओळखतात, कोल्हापूरचं आहे काय म्हणतात. आणि तुम्ही कोल्हापूरचं म्हटलं की लोकांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी तुम्ही बघा चांगली असते. नुसतं तांबडा पांढरा म्हणजे कोल्हापूर नवं किंवा ती पायतान म्हणजे कोल्हापूर नवं, ह्या फार बाहेरच्या गोष्टी आहेत. त्या आपल्याला रिस्पेक्ट कशामुळे आहे? शाहू महाराजांच्यामुळं आपल्याला रिस्पेक्ट आहे. आणि शाहू महाराजांच्यामुळं म्हणजे काय तर त्यांचं सगळं नीट वाचायला सुरू करा. शाहू चरित्र पुन्हा तुम्ही थोडंसं 10वी-12वी बाहेर आलं का त्यांची चरित्र वाचायची, मूळ ग्रंथ वाचायचे. कुणी सांगते म्हणून अजिबात खरं मानायचं नाही. लोकराजा शाहू छत्रपती नावाचं एक रमेश जाधवांचं पुस्तक आहे, ते वाचा. किंवा राजर्षी शाहू गौरव ग्रंथ एक मोठं पुस्तक आहे, पण तुम्हाला ते वाचता येईल. असं जयसिंगराव पवार सरांनी संपादित केलेलं ते वाचा. किंवा असे होते आपले शाहू महाराज, हे नंदकुमार मोरेंनी लिहिलेलं आणि शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, ते वाचा. ते खूप छान पुस्तक आहे मुलांसाठी. आणखी बरीचशी पुस्तकं आहेत, ही वाचायची. लक्षात आलं? आपण स्वतःला घडवत असताना आपला कोल्हापूरचा वारसा जिवंत ठेवायचा. आपलं गाव धोक्यात आहे, आपलं कोल्हापूर पण धोक्यात आहे. शाहू महाराजांचं कोल्हापूर असणारं जे काही वारसा होता तो धोक्यात आहे, लक्षात ठेवा. आणि तो वाचवणं हीच शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्यापासून घेण्यासारखी प्रेरणा आहे. आपण सगळेजण ती घ्याल. तुम्ही 10वीमध्ये खूप चांगले गुण मिळवा, एक चांगला माणूस म्हणून आणि एक चांगला विद्यार्थी म्हणून आणि शाहू महाराजांचं नात आणि नातू म्हणून लौकिक प्राप्त करा, एवढी अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान. जवळजवळ 1 तास